सर्व शाळांमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्र माझा। शाळेचे दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र गीत वाजवावं किंवा गावं, शासन निर्णयात नमूद। पुणे स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरणात आरोपीची कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव। दत्तात्रय गाडेची कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांचे सत्र न्यायालयात धाव। मद्यधुंद चालकांविरोधात थेट गुन्हा दाखल करा। मुंबई पोलीस आयुक्त अनिल कुभरेच्या सूचना। मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या नागरिकांवर कायद्याचा धाक राहावा यासाठी कारवाई। कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। गुन्हा रद्द करण्याची कुणाल कामराची याचिकेद्वारे मागणी। मालेगावमध्ये भाविकांना पदयात्रेत अडथळा येऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी रूट मार्च। चैत्रस्तवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। पंढरपूरमध्ये चैत्र एकादशी निमित्त विठुराया रुक्मिणी मातेची महापूजा। चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी 4 लाख भाविक होणार दाखल। शिर्डीत दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता। साई संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह शिर्डीतील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित। सरकारचा सामान्य जनतेला मोठा धक्का। स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग। उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एलपीजी सिलेंडर 550 रुपयांना तर सामान्य लोकांना सिलेंडरसाठी 853 रुपये आता मोजावे लागतील। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने महसूल कमाईचा विक्रम नोंदवलाय। पश्चिम रेल्वेने तब्बल 4,485 कोटी कमावलेत। एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे। राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे बेस्ट उपक्रमाला उतरती कळा। डिसेंबर अखेरीस बेस्टकडे 247 स्वमालकीच्या बस उरण्याची शक्यता आहे। पुरेशा गाड्या उपलब्ध न केल्यास बेस्टचा प्रवास करताना गैरसोय होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना धक्का। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांनी वाढ, मात्र सर्वसामान्याच्या खिशावर परिणाम नाही। मुंबईत गुरुवारपासून टँकर असोसिएशनचा संप। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय 10 एप्रिलपासून असोसिएशनचे बेमुदत संपाचा निर्णय। मुंबईमध्ये नागरिकांना उष्णतेच्या झळा। मुंबईत 36 तर ठाण्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पालघरच्या वाढवण बंदर प्रकल्प उभारणीसाठी निधी मिळवण्यास मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारकडून 26% निधी देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर। सोलापुरात पाण्याच्या प्रश्नावरून मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर। डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाणी टाकीला भेट देत केली आहे प्रत्यक्ष पाहणी। मुंबईतील काही भागातील नागरिकांनी पाणी जपून तसंच गाळून आणि उकळून पिण्याच्या महापालिकेकडून सूचना। काही भागात जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू आहे। दुरुस्तीच्या कामामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा। उद्या ठाण्यात सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। जलवाहिनीची होणारी गळती रोखण्याचं काम सुरू आहे। कोकणात कडक उन्हाळ्याला सुरुवात। शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं मूक जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था तर तरुणांकडून डोंगरांच्या भागात खड्डे पाडून त्यात पाणी भरून ठेवण्याचे काम सुरू आहे। रत्नागिरीत कालव्याच्या गळतीत लाखो लिटर पाणी वाया। येणाऱ्या पावसापूर्वी कालव्याची गळती काढण्यावर ग्रामस्थांचे प्रश्न। कालव्याच्या गळतीकडे विभागाचं दुर्लक्ष आहे। लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाच्या कालव्याच्या गळतीत लाखो लिटर पाणी वाया, तर अनेक वर्ष कालव्याच्या गळतीकडे विभागाचं दुर्लक्ष। यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त। यवतमाळमध्ये उन्हाचा पारा 42 अंश पार। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास, तर नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्या, प्रशासनाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी उन्हाचा पारा 41 अंशावर। उन्हाळ्यातील ही उच्चांकी तापमान वाढ असून सरासरीच्या तुलनेत 3 अंशांनी जास्त तापमान।
अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ, हवामान विभागाकडून तापमानाचा येलो अलर्ट जारी, तर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. चंद्रपूरमध्ये तापमान 43 अंशावर, नागरिकांना या उन्हाचा मोठ्या प्रमाणात त्रास. एसटी महामंडळाच्या पालघर आगारातील बसेसची दुरावस्था, शिवशाही बसचं एसीचं वेंट उडून गेल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम संत गतीने सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे केवळ 55% काम पूर्ण आहे. भिवंडीत ठाणे शहर परिमंडळ 2 आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पारितोषिक वितरण पोलीस आयुक्त विनय देशमुखांच्या हस्ते संपन्न. भिवंडीमध्ये कल्याण रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेची कारवाई, तर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये खळबळ. भिवंडीत कॅन्सर लसीकरण शिबिर संपन्न, शिबिराद्वारे 102 तरुणींना फायदा. चंद्रपूरमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त गरोदर महिलांसाठी वेट स्टिकर योजनेची सुरुवात, तर मृत्यू रोखणे आणि कुपोषण रोखणे हे या योजनेचा उद्देश आहे. सांगलीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नशामुक्ती अभियानाला सुरुवात, तर वाहनांवर चंद्रकांत पाटीलांचे स्टिकर चिटकवत अभियानाची सुरुवात. मीरा भाईंदर महापालिकेच्या सायक्लोथॉन स्पर्धेत 2 खेळाडू जखमी, तर महापालिकेचा निष्काळजीपणा आलाय समोर. सांगलीमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्याच्या उद्देशानं पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे, तर पाळणाघराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार. आज राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात 1 वाजता बैठक, तर बैठकीत काय निर्णय होणार याकडेच लक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात म्हणजेच 2023-24 मध्ये भाजप पक्षावर पैशांचा पाऊस. भाजपला 2243 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, एडीआर अहवालातून उघड. मुंबईतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाची चर्चा, रुग्णालयात खासगीकरणाविरोधात मनसे करणार आंदोलन. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पावस बस स्थानकाला अचानक भेट देत केली कामकाजाची पाहणी. यावेळी तेथे असणाऱ्या अस्वच्छतेविषयी सामंत यांची नाराजी व्यक्त. मनसेची मान्यता रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, निवडणूक आयोग गृह मंत्रालय यांना देखील पाठवले पत्र. जालन्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध. यवतमाळमध्ये माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसेनेकडून आंदोलन, तर शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य केल्याचा कोकाटेंवर आरोप. प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव भाजपात करणार प्रवेश. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता करणार पक्षप्रवेश. सोलापुरात राज ठाकरेंच्या औरंगजेब वक्तव्यावरून मनसे पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, असे बॅनर लावून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाण्यात अंबे माता चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त मिरवणूक, तर मिरवणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग. वर्ध्यात तिळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तीळ पीक वाढत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होणार. पिंपरी भाजीपाला मार्केटमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाजीपाल्याचे दर कायम, व्यापाऱ्यांची माहिती आहे. येवल्यात छावा क्रांती सेनेकडून मोर्चा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा. सिल्लोडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत हरणाच्या संदर्भात वन विभागाचा अधिकाऱ्यांकडून दखल नाही.
सोलापुरात सोन्यासह दुचाकी विकण्यासाठी आलेल्या 3 चोरांना वेगवेगळ्या ठिकाणी अटक. सोलापूरच्या शहर गुन्हे शाखेची कारवाई. तर 3,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात सच्च्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नांदेडच्या मालटेकडी भागात फर्निचरच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. तर अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात यश. रामनवमीच्या निमित्तानं मिरवणुकीत डॉल्बी मालकांवर मर्यादा ओलांडल्यामुळे 5 वेगवेगळे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर धाराशिव शहर पोलिसांच्या कारवाईमुळे डॉल्बी मालकांना बसणार लाखोंचा दंड. हिंगोलीत रस्त्याची मोठी दुरावस्था. रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास. रस्ता दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी आहे. मद्यधुंद चालकांविरोधात थेट गुन्हा दाखल. मुंबई पोलीस आयुक्त अनिल कुबेरच्या सूचनात चालकांचे लायसन रद्द किंवा निलंबनाची कारवाई. पनवेलमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक. दुचाकीतील 3 जण पुलावरून 25 फूट खाली कोसळले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झालेत. तर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. मुलीच्या नातेवाईकांकडूनच अत्याचार केल्याचा समोर येतंय. तर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वाशिमच्या राजुरामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. तर आजी आणि नातू दोघंही गंभीर जखमी झालेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जालन्यात गटशिक्षण अधिकाऱ्यासह 1 जण निलंबित. 1,34,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा अधिकाऱ्यावर आरोप आहे. पालघर जिल्ह्यामधील मुंबई वडोदरा एक्सप्रेससाठी भरावाचा ठेका असलेली बेताळ डेव्हलपर्स या कंपनीचा अरेरावी प्रकार चव्हाट्यावर आलाय. यावर आरटीओ विभाग आणि तहसीलदारांकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नोएडा सेक्टर 5 मधील हरोल परिसरात एका दुकानाला आग लागली. तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. धुळ्यात धुणभांडी करणाऱ्या महिलेच्या घरात चोरी करण्यात आली. 1,00,000 रुपये रोकडसह 1,00,000 रुपयांचं सोनं देखील लंपास करण्यात आलंय. उल्हासनगरमध्ये 9 वर्षाच्या मुलीला आईकडून बेदम मारहाण. पोलीस तपासात महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती. तर महिलेविरोधात गुन्हा दाखल करून केली आहे अटक. नवी मुंबईत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करून पळ काढणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमध्ये जिवंत काडतुसे अग्निशस्त्रासह तलवारी बाळगणारे 2 गजाआड. तर 6 आरोपींसह तलवारी जप्त. तर या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अकोला अमरावती मार्गावर 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत. गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी डिवायडरला धडकली आहे. त्यानंतर ती गाडी पलटी झाली आहे. रत्नागिरी चोरट्यांमुळे उडाली आहे पोलिसांची झोप. सुपरमार्केटमध्ये खाद्यपदार्थ आणि गल्ल्यातील रोख रक्कम चोरून चोर लंपास झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.